ऊन देखील आहे मैदानावर म्हणून थोडीशी उकडीचं वातावरण हे जरूर पाहायला मिळेल. पण प्रत्येकाला आम्ही ही नम्रतेची विनंती करतोय की वेळेचं भान ठेवा आणि लवकरात लवकर मॅच ऑन करा. टीम कामन संघाकडनं राहिल अन्सारीला पण पाहत आहे, सोन्याला पण पाहू शकाल. प्रिन्स गोलंदाजी मार्कवर हे पहिलं षटक हाताळण्याकरिता आणि अमन शेख एस्टांच्या मागे आपण पाहू शकाल. अप्रतिम पद्धतीचा खेळ या मॅच मध्ये देखील दोन्ही संघांकडे होणं अपेक्षित आहे, कारण की एकाच परिसरातील आणि एकाच हद्दीतील हे दोन्ही संघ आहेत. एकीकडे टीम कामन संघ आणि दुसरीकडे टीम नरेश मोती चिंचोटी. सुरुवातीला मॅचला पहिलं षटक प्रिन्स याला पण पाहत आहे. स्ट्रायकरला अतुल ठाकरे, नॉन स्ट्रायकरला वैभव धूम. ही सलामीची जोडी जी मैदानावर दाखल झाले आणि इथून सामन्याला सुरुवात होत असताना लेट्स प्लेचा इशारा पंचांकडनं दोन्ही संघांना पुन्हा एकदा शुभेच्छा. प्रिन्सचा पहिला चेंडू थोडासा आउटसाइड ऑफ आणि पंच वळतायत. वाईटचा इशारा आलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर जरूर मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या साह्यानं आणि एक धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते 1 या अंकांवर. 1 रन्स ऑन अ कार्ड. एक धावी स्कोर कार्डवर लागली जाते. सुरुवाती तुम्हाला ताकदीची करून द्यावेच लागेल. अतुल ठाकरे 6 चेंडूंमध्ये 6 षटकार मारण्याचा रेकॉर्ड देखील यंदाच्या सीझन मध्ये. खेळला जरूर चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक. एका टप्प्याने चेंडू निघून जाईल थेट सोन्याला बीट करून बॉर्डर लाईन सीमारेषा पार आणि मिळतील यावेळेस धावा 4 आणि या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल 5 या अंकांवर. पहिला चेंडू वाईड होता आणि दुसऱ्या चेंडूवर हा स्ट्रोक इनसाइड आउटचा जरूर सजवला गेला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या स्ट्रोकला कन्वर्ट केला गेला आणि पहिला चौकार एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आलेला या 4 धावा. अतुल ठाकरेच्या बॅटमन आलेला चौकार. धावेला झालेली सुरुवात. एक चेंडूचा खेळ समाप्त आणि 5 अंकांवर धाव फलक जे पाहायला मिळत आहे. शरापासनं ही लेन थोडीशी बाहेरच्या दिशेने वळते. पंच वळतायत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमानं. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर जरूर मिळेल आणि एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या अंकांवर. सुरुवात ही ताकदीची तुम्हाला करून द्यावीच लागणार आहे आणि ती सुरुवात विशेष करून प्रामुख्याने या दोन्ही फलंदाजांकडे अपेक्षा आहेत. रबर क्रिकेटमध्ये मॅन फॉर्म असलेले हे दोन्ही खेळाडू जरूर आहेत मैदानावर. परंतु टीम कामन संघ ज्यामध्ये अमन शेख सारखा खेळाडू वन ऑफ द बेस्ट हिटर जो संबोधला जातो आणि त्यानंतर बाहुबली राहील त्याला देखील आपण पाहता या मॅच मध्ये खेळताना 6 अंकांवर धावफलक. पुढील बॉल कट करण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त अगदी शरीरापासून लेन दूर आहे. आणखी एक वाईटच्या रूपाने गेम प्लॅन तर परिपूर्ण स्थित आहे इथून गोलंदाजाकडनं की संधी मी तुम्हाला देणार नाहीये, परंतु ही संधी देत असताना कुठेतरी एक्स्ट्राच्या स्वरूपाने या धावा येतात आणि वाईटच्या रूपाने आणखी एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर मिळेल. अतिरिक्त धावीच्या मदतीने धावफलक जे जाऊन पोचले एकंदरीत 7 अंकांवर. अचूकतेने आपण म्हणू शकाल की हे षटक तर नाहीये, परंतु 3 चेंडू वाईट हाताळलेत. आतली कडा लागली जाते. सरळ चेंडू आपण पाहताय. मल्ल्या चेंडूला फील्ड करतील फक्त आणि फक्त एक सिंगल धाव हे स्कोर कार्डवर जरूर मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्याची जाऊन पोहोचेल एकंदरीत 8 या अंकांवर. 8 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. 5 चेंडूंचा खेळ माफ करा 2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. जवळजवळ 5 चेंडू हाताळलेत आणि ज्यामध्ये 3 चेंडू वाईट आहेत. 8 या अंकांवर धावफलक जे इथून पाहायला मिळतंय. लेन थोडीशी आतमध्ये जरूर वळाली आणि इथून आपण म्हणू शकाल की बरोबर यष्ट्यांच्या मधोमध सापडले जातील. विकेटचं झालेलं पतन आणि फलंदाजाला आता बाद व्हावं लागेल. लेग बिफोर विकेट. वैभव धूम बॅक टू द डगआउट. पहिला धक्का जो बसत असताना इथून टीम नरेश स्मृती चिंचोडी या संघाला फर्स्ट विकेट. डाऊन युअर गॉन.
8 या अंकांवर धावफलक जिथून अधोरेखित आहे आणि पहिला धक्का बसलाय. खोलवर लेन जरूर हाताळली आणि या लेंथवर कुठल्याही पद्धतीचं प्रत्युत्तर नव्हतं आणि अतिशय सुरेख पद्धतीने ही लेंथ हाताळली गेली. नंबर बॅटर कल्पेश. या फलंदाजाला आपण पाहताय 8 या अंकांवर धाव फलक. पुढील बॉल साईडला जरूर खेळायचा आहे. त्या दिशेने अगदी आपण पाहताय एक सिंगल धावी स्कोर कार्ड वर पाहायला मिळते. या सिंगलच्या मदतीने या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या अंकांवर. 4 चेंडूंचा खेळ जैतून समाप्त झालाय. 9 या अंकांवर धावफलक जैतून पाहायला मिळते. 9 रन्स ऑन अ कार्ड. 4 चेंडूंचा खेळ जैतून समाप्त झालाय. 9 या अंकांवर धावफलक जैतून पाहायला मिळते. 9 या अंकांवर धावफलक जैतून पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुसज्जित होईल. ऑन साइडला खेळला पाड लाईन जलवेचा पाड लाईन पनिशमेंट स्वरूपाने खारीज केली. या चेंडूला बॅकवर्ड ऑफ स्कोरलेग क्षेत्रामध्ये अतुल ठाकरेच्या बॅटमधून आलेला हा पहिला मोठा प्रहार आणि चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. षटकार 6 आणि या 6च्या मदतीने या 6च्या साह्यानं धावसंख्या जी जाऊन पोहोचेल एकंदरीत 15 या अंकांवर. 15 रन्स ऑन अ कार्ड. 15 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या. चांगलं कनेक्शन जुळलं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. हुकचा फटका जरूर खेळायचा होता. सरळ चेंडू निघून जाईल. यशांच्या मागे इथून निर्धाव चेंडूची सांगता जी पाहायला मिळते आणि पहिलं षटक हे इथून समाप्त झाले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नरेश स्मृती चिंचोटी संघाची धावसंख्या 15 या अंकांवर पाहायला मिळते. सुरुवात जी अतिशय सुरेख आणि या सुरुवातीला कुठेतरी कन्वर्ट करण्याचा प्रयत्न देखील झाला. अतुल ठाकरेकडनं एक षटकार आला आणि त्यानंतर डॉट बॉल. प्रिन्सच्या गोलंदाजीच्या अगेन्स्ट 15 धावा या पहिल्या षटकाकडे खर्च केल्या गेल्यात. चला थोडीशी घाई करा. दुसरं षटक हाताळण्याकरिता बराचसा विचार विनिमय करण्याची आवश्यकता नव्हती आणि तिथे राहील अन्सारी या षटकाकडे अगदी आणला जातोय गोलंदाजी मार्कवर. 15 या अंकांवर धावफलक जैतून पाहायला मिळतंय. दुसरं षटक हाताळण्याकरिता राहील. बाहुबली म्हणून संबोधला गेला कामण या संघाकडनं अगदी एक चांगला खेळ करणारा खेळाडू जो मैदानावर आपण पाहताय कल्पेश सापटे. थोडासा कल्पेशचा जो फॉर्म आहे ना यंदाच्या सीझन मध्ये हा थोडासा विचार विनिमय करण्यासारखाच आहे. इथून थोडासा पिकअप पकडावा लागेल. अक्रॉस पाटणे खेळण्याचा मानस पुन्हा एकदा जरूर पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे निघून जातोय. 1 फॉर द ओव्हर असा इशारा पंचांकडनं दिला गेलाय. जरूर डॉट बॉल. मोठा प्रहार करायचा आहे परंतु हा फटका अधिक हवेमध्ये आहे. सोनू या झेल खाली आणि तो चुकी करणार नाही. विकेट मिळवली जाईल आणि फलंदाजाला इथून बाद व्हावं लागतंय. हा धक्का क्रमांक 2. याच गोष्टीची मी उल्लेख न केली की कल्पेश सापटेचा फॉर्म हा थोडासा विचार विनिमय करण्यासारखाच आहे. बाद व्हावं लागतंय. बसेल हा दुसरा धक्का नाही. आता नव्याने बॅटर अकबर शेख यांना पण पाहताय मैदानावर दाखल झालेत. धावसंख्येची जवळजवळ आतापर्यंत 15 या अंकांवर पाहायला मिळत आहे. सुरुवात आणि त्या सुरुवातीला कन्वर्ट करण्याचा जरूर प्रयत्न होतोय परंतु इथून आता खेळ कशा पद्धतीने आकारला जाईल हे देखील पाहण्यासारखीच गोष्ट आहे. 15 या अंकांवर धावफलक. 1.2 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय. चांगली गोलंदाजी राहील अन्सारीकडनं जिथून पाहायला मिळाले. आता अकबर शेखच्या माध्यमानं नव्याने बॅटर जो मैदानावर दाखल झालाय. खेळाल तर वाचाल या तंत्रावर निश्चित स्वरूपाने हे क्रिकेट जरूर सुरू राहतंय आणि खेळावं लागेल. जरी सुद्धा चिर परिचित खेळाडू असले तरी देखील एकमेकांसमवेत कित्येक वर्ष खेळलेत आणि म्हणूनच एक चांगलं क्रिकेट दोघांनाही खेळणं हे महत्वाचं असेल. कशा रीतीने आता हा खेळ आकारला जाईल मैदानावर पुन्हा एकदा वळूयात. राहील अन्सारी पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील बॉल. ऑफसाइडला खेळला आहे. चांगला स्ट्रोक जरूर आहे स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये.
परंतु जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव मिळेल. सिंगल पेक्षा अधिक काही नाही. या सिंगलच्या मदतीने या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचेल 16 या अंकांवर. 1.3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय आणि 16 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. सोडून दिलं जाईल या चेंडूला. बाकीचे काम पंच करतील. वाईटचा इशारा आलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक अतिरिक्त धाव जरूर मिळेल आणि धावफलक जे जाऊन पोहोचेल 17 या अंकांवर. 1.3 चेंडूंचा खेळ समाप्त होत असताना कट करण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू असत्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता. प्रत्येकाची शैली अवगत आहे प्रत्येकाला आणि म्हणूनच ठाऊक असेल की कशा पद्धतीने खेळतात आणि हे बॅटल त्या पद्धतीनेच रंगले आतापर्यंत. एक सिंगल धाव आले. डबल करीता प्रयत्न नसेल. सिंगल धावेवर समाधानी राहावं लागेल. सिंगलच्या मदतीने 18 या अंकांवर धावफलक. 5 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय आणि 18 धावा या स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील चांगलं कंट्रोल आहे. राहील अन्सारीच्या माध्यमाने जे पाहायला मिळाले जवळजवळ 3 धावा खर्च केलेत. षडंपूल केलं जात आहे या चेंडूला आणि चेंडू निघून जाईल स्वयंघोषित क्षेत्रामध्ये. या 2 धावा मिळणार आहेत आणि या दुहेरीच्या मदतीने या दुहेरीच्या साह्यानं धावसंख्येची जाऊन पोहोचते एकंदरीत 2-0. 20 या अंकांवर प्रथमतः फलंदाजी करत असताना ही बॅटिंग आपण पाहताय नरेश स्मृती चिंचोटी संघ 20 या अंकांवर पाहायला मिळते. तिसऱ्या षटकाची आता सुरुवात होईल डेफिनेटली आणि तिसरं षटक चित्र तर तेच दिसते की इथून आता कुठल्या गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवर आणलं जाईल पण थोडीशी घाई करा. नेक्स्ट मॅच टीम अयान 11 वालिव आणि धर्मवीर प्रतिष्ठान वडघर या दोन्ही संघांनी देखील रेडी राहायचं आहे नेक्स्ट मॅच करिता. धावफलक 20. पहिलं षटक 15 धाब्यांचं हाताळलं प्रिन्सने. दुसरं षटक राहील अन्सारीचं 5 धाब्यांचं जे पाहायला मिळालं आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे कंट्रोल या षटकागणिक राहिलं आणि या कंट्रोलयुक्त गोलंदाजीच्या माध्यमानं फक्त आणि फक्त 5 धाब्यांचे जे षटक या षटकागणिक गोलंदाजी मार्कवर नव्याने गोलंदाज आणला जाईल. काय बॉलरचं नाव? काय बॉलरचं नाव का? विशू बॉलर नेम काय? नव्याने अगदी गोलंदाज निवृत्ती या गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवर आणलं गेलंय. 20 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड बहादुरी घेत आहेत. तिसरं षटक हाताळण्याकरिता निवृत्ती या गोलंदाजाला आपण पाहताय. षटक क्रमांक 3 अतुल ठाकरे स्ट्राईक एंडकडे. समोरच्या दिशेने चार्ज केलं जाईल या स्ट्रोकला आणि डिस्पॅच देखील केलं जात आहे. बाउंड्री लाईन सीमारेषा पार. निवृत्तीच्या अगेन्स्ट पहिल्या चेंडूवर चढवलेला प्रतिहल्ला आणि चेंडूने गाठला लॉंग ऑन सीमारेषा पारचा पल्ला. 6 इन अ रो आणि या 6च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 26 या अंकांवर. इथून हेच मोठे स्ट्रोक तुम्हाला खेळायचे आहेत आणि एक स्ट्रॉंग स्थितीमध्ये जायचं असेल नरेश स्मृती चिंचोटी संघाला तर इथून या मॅच मध्ये ते मोठे स्ट्रोक हवेत. आतापर्यंत 26 या अंकांवर धावफलक जे इथून पाहायला मिळते. पुढील बॉल पुन्हा एकदा गोलंदाज निवृत्ती सुसज्जित होईल. सव्वीस या अंकांवर हे धाव फलक जे इथून पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर षटकार जरूर आलाय. पुन्हा एकदा गोलंदाज निवृत्ती. हुकचा फटका खेळायचा. फटका हवेमध्ये उभा झालाय. झेल घेण्याची संधी आणि झेल कन्वर्ट केला जाईल. सबस्टिट्यूट खेळाडू आहेत मैदानावर आणि कुठेतरी हा झेल कन्वर्ट करत असताना राहील अन्सारी खुश आहे त्या झेलला. विकेट मिळतंय. अतुल ठाकरे डिपार्ट. महत्वाचा धक्का गॉन. सव्वीस या अंकांवर धावफलक. 3 गडी बाद. 2.2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. नव्या बॅटर आता मैदानावर दाखल होत आहेत. अक्षय या फलंदाजाला आपण पाहताय. षडंपूल तर करायचं होतं परंतु क्षेत्ररक्षकाला बरोबर निवडलं गेलं आणि तिथून बाद व्हावं लागतं अतुल ठाकरेला. 26 या अंकांवर गेलेला तिसरा धक्का. अजून अकबर शेख हेगडे उभे आहेत. अक्षयला देखील ती साथ आणि प्रतिसाद द्यावी लागेल या मॅच मध्ये.
50च्या आसपास जाणं हे सर्वात आधी एक अटेम्प्ट असायला हवं टीम नरेश स्मृती चिंचोटी या संघाकडनं. आणि जर तिथपर्यंत पोहोचू शकला नाही संघ तर जरूर समोरच्या संघाकडे अमन शेख आणि राहिल अन्सारी सारखे जे फलंदाज आहेत सोनू देखील या संघाकडनं प्रिन्स याला आपण पाहत आहे. म्हणजेच आहे बॅटिंग लाईनअप म्हणून थोडीशी कुठेतरी स्टेबिलिटी आले विकेटने. ते धैर्य द्यावं लागेल. ते स्थैर्य देण्याकरिता एक चांगल्या पद्धतीने अटॅकिंग माइंडसेटने ती फलंदाजी करावी लागेल अक्षयला देखील. 26 धावा आतापर्यंत लागल्यात. उर्वरित जवळजवळ 4 चेंडूंचा खेळ इथे येऊन शिल्लक असेल. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पाकप दिले. अतिशय सुरेख पद्धतीचे लाईन सरळ चेंडू निघून गेला यस्टनच्या मागे. निर्धाव चेंडूची सांगता हा डॉट बॉल आहे. 3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 26 या अंकांवर धावफलक. उर्वरित अजूनही 3 चेंडूंचा खेळ जो इथे बाकी असेल. 26 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जातात. पुढील बॉल अक्रॉस द बॅटने जागोजागी खेळण्याचा प्रयत्न. जर तुम्ही गोलंदाजाला हाताने रेड नाही करू शकले तर तुम्ही नाही खेळू शकत. कुठेतरी ही मानसिकता चेंज करावी लागेल अक्षयला देखील की संघाकरिता धावा बनवायच्या आहेत. आणि या धावा तेव्हाच बनतील जेव्हा तुम्ही चांगल्या पद्धतीने स्ट्रोक कन्वर्ट कराल. बेट होत असताना सलग 2 चेंडू डॉट जात आहेत. चांगली गोलंदाजी आता निवृत्तीकडनं. खेळला जातोय. फटका हवेमध्ये जरूर गेलाय. एक सिंगल धाव त्या दिशेने आले आणि एक सिंगल धावेवरच समाधानी राहावं लागेल. सिंगलच्या मदतीने सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 27 या अंकांवर हे धाव फलक. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील तो असेल बाकी. धावसंख्या 27 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील फेस करेल अकबर शेख. मोठ्या स्ट्रोकची निवड ही फार महत्वाची असेल. इथून संघाला त्या स्थितीमध्ये घेऊन जायचं असेल. जवळजवळ मी म्हटलं की 50 नाही तर 45च्या आसपास किंवा 40 प्लस धावा या देखील तितक्याच महत्वाच्या असतील. डाऊन दिले की लेंथ आहे आणि चेंडू निघून जाईल. वाईटचा इशारा देखील आला. एक्स्ट्राच्या स्वरूपाने 3 बहुमूल्य आणि अतिरिक्त धावा आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 30 या अंकांवर. अजूनही शेवटचा अंतिम चेंडू जो इथून बाकी असेल. काय तो मोठा स्ट्रोक येईल का? अजून सुद्धा हात खोलले नाहीयेत अकबर शेखने. परंतु जुना जाणता खेळाडू आहे. निश्चित स्वरूपाने इथून एक चांगल्या स्ट्रोकची अपेक्षा करेल संघ जरूर. 30 या अंकांवर धावफलक. लास्ट बॉल. बाकअप दिले. हाताळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न. वाईटचा इशारा आहे पंचांच्या माध्यमानं आणि 1 फॉर द ओव्हर असा इशारा देखील दिला जाईल. एकंदरीत 31 या अंकांवर धाव संख्या. या षटकामध्ये आपण पाहिलं की पहिल्या चेंडूवर तो षटकार आला. दुसरा चेंडू विकेट. सलग 2 चेंडू डॉट गेले. त्यानंतर एक सिंगल. वाईटच्या रूपाने आलेल्या एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावा आणि पुन्हा एकदा हा व्हाईट बॉल. चांगला स्ट्रोक आहे. इनसाइड आउट खेळला आहे. सोनू आहेत आणि त्यांना बीट करत चेंडू निघून जाईल. स्वीपर कव्हर. सीमारेषा पार. अकबर शेखच्या बॅटमधून आलेला हा पहिला चौकार. 4 आणि या 4च्या मदतीने आणि या 4च्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचेल 35 या अंकांवर. अर्थातच अजूनही शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ इथून बाकी असेल. या 6 चेंडूकडे एक अधिकाधिक टार्गेट देण्याचा जरूर मानस असेल. या षटकामध्ये जवळजवळ आपण म्हणू शकाल की 15 धावेंचं हे षटक राहिलं आणि जवळजवळ 35 धावा या स्कोर कार्डवर. अशरफ मंसूर यांचं देखील करूया आपण स्वागत या मैदानावर. 35 धावा या स्कोर कार्डवर आहेत. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच मध्ये टीम अयान 11 वालीव आणि धर्मवीर प्रतिष्ठान वडघर हे दोन्ही संघ आमने सामने पाहायला मिळणार आहेत. चला दोन्ही संघाला विनंती असेल टॉस करण्याकरिता मार्गस्थ व्हा. टॉस केला जाईल दोन्ही संघादरम्यान. अयान 11 वालीव आणि धर्मवीर प्रतिष्ठान वडघर. धावसंख्येचे आतापर्यंत 35 या अंकांवर पाहायला मिळते. या षटकामध्ये बराचसा विचार विनिमय झाला आणि गोलंदाजी मार्कवर नव्याने गोलंदाज आणला जाईल. जितेश निलेश या गोलंदाजाला आणलं गेलं. या शेवटच्या अंतिम षटकाकडे रोशन या ठिकाणी उपस्थित झालेत. व्हेरी वेलकम. वाईटचा इशारा आलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक अतिरिक्त धावी या स्कोर कार्डवर जरूर मिळेल. 36 या अंकांवर
हे धाव फलक जाऊन 3 धक्के आतापर्यंत बसले गेले जरूर. या षटकाकडे अधिकाधिक मोठे स्ट्रोक हवेत. काय ते मोठे स्ट्रोक येतील का? अक्षय याला पण पाहत आहे. स्ट्राईक केंडकडे बॅटर, परंतु अंधाधुंद फलंदाजी जरूर होते इथून अक्षयकडनं. मिस्टेक वर मिस्टेक घटित केल्या जातात. मिस्टेक्स या प्रॉपरली होत नसतात, परंतु इथून अक्षयला धाडणं हा थोडासा गेम प्लॅन अगेन्स्ट आलाय की काय, हा देखील एक प्रश्नचिन्ह आहे. इथून विकेट मिळाले, फलंदाज बाद होईल. ठीक इनसाइड एज होते आणि यस्टांच्या मागे अचूकतेने झेल कन्वर्ट केला गेला आणि विकेट मिळते जरूर. हा धक्का क्रमांक 4 टीम नरेश स्मृती चिंचोटी संघाला बसत असताना आणि नव्याने बॅटर सिराज या फलंदाजाला पण पाहत आहे. 36 अंकांवर 4 धक्के बसल्यात. अजूनही 5 चेंडूंचा खेळ येणं शिल्लक आहे. सुरुवातीला मी उल्लेख केला होता की 50 धाबेपर्यंत पोहोचणं हे महत्वाचं आहे. त्या धावा जर आल्या तर समोरच्या संघाकडे ती गोलंदाजी लाईनअप आहे जरूर. म्हणून लढण्यायोग्य बळ आणि त्यापेक्षा अधिक बळकटी द्यायची असेल तर या 5 चेंडूंमध्ये 2 तरी मोठे प्रहार हवेत आणि हेच मोठे प्रहार करण्याकरिता सिराज या फलंदाजाला पण पाहताय मैदानावर जरूर धाडलं जात आहे. 36 या अंकांवर धावफलक आहे. उर्वरित अजून या 5 चेंडूंचा खेळ या षटकातील तो असेल शिल्लक. कशा पद्धतीने हा खेळ आकारला जाईल. स्क्वेअर लेग, मिड विकेट, काउ कॉर्नर, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन, तदनंतर एक क्षेत्ररक्षक, स्वीपर, कव्हर, पॉइंट अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. बॅकअप दी हँड जरूर हाताळण्याचा प्रयत्न. पटका अधिकाधिक हवेमध्ये उंच आणि सरळ निघून जाईल. मिड विकेट, सीमारेषा पार. जितका अधिक उंच गेला लपेटलं या स्ट्रोकला आणि काय बाउन्स कव्हर केला. बॉटम हँडचा व्यवस्थित उपयोग आणि स्लॉट केलं या चेंडूला अप्रतिम पद्धतीने. चेला चेंडू हवाई सफरवर आणि अप्रतिम पद्धतीचा यावेळेस कनेक्शन जुळलं. साधा येतात. 6च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलेलं 42 या अंकांवर. याच गोष्टीची मी उल्लेखना केली की ते मोठे स्ट्रोक हवेत आणि ते यायला झालेली ही सुरुवात. 42 अंकांवर धावफलक, 4 धक्के, 3.2 चेंडूंचा खेळ जेथून समाप्त झाला. आपल्या षटकातील पुढील बॉल ऑन साइडला जरूर खेळायचा आहे. धाव घेण्याकरिता फोर्स झाले. धाव घेण्याची मनस्थिती बनवली होती आधीपासून. एक सिंगल धाव जरूर येते. या सिंगलच्या मदतीने या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 43 या अंकांवर 3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय आणि 43 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ जो इथून बाकी असेल या षटकातील. 3 चेंडूंमध्ये जर एखादा मोठा स्ट्रोक आला तर ज्या गोष्टीची उल्लेख केली की 50 धावा जे प्रथमतः अटेम्प्ट होतं आणि ते अटेम्प्ट पूर्ण होईल जरूर. ओहो, कुठेतरी लेफ्ट करायचा प्रयत्न केला आणि हलकीशी लेंथ आतमध्ये पळाली. डॉट बॉल. 43 या अंकांवर धावफलक. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ जो आता इथून बाकी असेल. निलेश कमबॅक करतोय जरूर. एक षटकार आल्यानंतर एक सिंगल, तदनंतर डॉट बॉल. 2 चेंडूंचा खेळ आता शिल्लक असेल या षटकातील. ऑन द अप आणि ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे, निर्धाव चेंडूची सांगता. आणखी एक डॉट बॉल. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक या षटकातील. नरेश स्मृती चिंचोटी संघाची धावसंख्या 43 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू जो इथून बाकी असेल. गोलंदाज पुन्हा एकदा निलेश. ऑनसाइड खेळला जाईल जरूर आणि स्वयंघोषित क्षेत्र आहे. डिक्लेरेशन झोन मध्ये या 2 धावा मिळणार आहेत. या दुहेरीच्या मदतीने धावफलक 45 या अंकांवर आणि विजयी होण्याकरिता 46 धावसंख्येचा पाठलाग हा करावा लागणार आहे. 24 चेंडू 46 धावा त्या कशा पद्धतीने पार पडल्या जातील. येव्या तुर्तास हलकासा ब्रेक आणि टॉसच्या दिशेने वळणार जिथे टीम अयान 11 वालिव आणि धर्मवीर प्रतिष्ठान वडघर या 2 संघादरम्यान लढत पाहायला मिळणार आहे. चला, वडघर संघाचा कर्णधार संदेश घाटाळ उपस्थित आहेत आणि सोनबाई या ठिकाणी उपस्थित झाले. ते आपण लगेचच टॉसच्या दिशेने वळणार आहोत. या मी विश्वनाथ जाधव यांना विनंती करतोय की आपण टॉस संपन्न करून घ्यायचा आहे. आपण टॉस हा संपन्न करणार आहोत.
अयन 11 वालिव आणि टीम होंडो 11 वडघर या दोन संघादरम्यान लढत. काटा असा कॉल आहे आणि छाप्पा असा कॉल आलाय. सो अयन 11 वालिव संघाने टॉस जिंकलाय. निर्णय शोभनभाई बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सो ही अपडेट आपल्यापर्यंत. थोडासा विजेचा अडथळा आजच्या दिवसाकडे प्रेक्षकांच्या माहितीकरिता, परंतु पुन्हा एकदा आपण लाईव्ह कव्हरेज सुरू केलेलं आहे आणि आपल्या माहितीकरिता चौथ्या मॅचचा टॉस जो संपन्न झाला आणि टीम अयन 11 वालिव संघाने टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया आपण थेट मॅचच्या दिशेने. थँक्यू सो मच कॅमेरामॅन मल्हार स्पोर्ट. सुरुवात होईल या मॅचला. 45 धावा झालेल्या आहेत आणि 46 धावसंख्येचा पाठलाग हा इथून करायचा आहे. आणि हा पाठलाग करण्याकरिता दोन सलामीवीर आघाडीची जोडी टीम कामन संघाकडनं राहिल अन्सारी आणि अमन शेख अशी सलामीची जोडी. तर पहिलं षटक हाताळण्याकरिता सिराज या गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवर आणलं जाईल. सुरुवात होईल या मॅचला. सेकंड इनिंगचा पहिला चेंडू. पहिला चेंडू थोडस नियंत्रण सोडत असताना जरूर पाहायला मिळालं. पहिल्या इनिंगचा खेळ थोडस निराशाजनक कामगिरी जरूर झाली, कारण की असं वाटलं की धावसंख्या 50च्या वर जाईल इन मुमेंटला, परंतु जे डॉट बॉल आले, डॉट बॉल आल्यानंतर स्ट्रगल
हा जरूर मिडल ऑर्डरने थोडंसं निराश केलं, ज्यामध्ये कल्पेश सापटे आणि अक्षयची खेळी ही थोडीशी निष्फळ जरूर ठरली. परंतु आता जे काही आहे ते समोर आहे. या मॅच मध्ये तुम्हाला लढावं लागेल. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर दर्शवला जातोय. 2 धावेने अगदी या डावाला झालेली सुरुवात. 2 रन्स ऑन अकाउंट, 2 धावा या स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. चांगल्या पद्धतीने या स्ट्रोकला कन्वर्ट केलं गेलं ऑन साइडला. 2च्या साहाय्याने धावसंख्येला झालेली सुरुवात. 2 या अंकांवर सिराज याला पण पाहता आहे गोलंदाजी मार्गवर ठाऊक आहे. एकमेकांच्या खानाखुणा ठाऊक आहेत. कशा पद्धतीने खेळ होतं हे देखील ठाऊक आहे. म्हणून गेम मध्ये रंगत ही तितकीच पाहायला मिळणार आहे. लेग ब्रेक चेंडू, फ्लाइटेड डिलिव्हरी, थोडासा अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न जरूर यावेळेस पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता जिथून पाहायला मिळते. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 अंकांवर धावफलक. पुढील बॉल स्लॅश केलं या चेंडूला. चांगला स्ट्रोक तर जरूर आहे, परंतु पॉइंटला अतिशय सुरेख पद्धतीचं क्षेत्ररक्षण. चेंडूच्या हाताळणी ही जोपर्यंत केली जाईल एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर जरूर मिळेल आणि या सिंगलच्या मदतीनं धावसंख्येची जाऊन पोहोचते 3 या अंकांवर. 46 धावा म्हणजे जवळजवळची सरासरी 11.50च्या घरामध्ये. आणि कुठेतरी या मॅच मध्ये ही सरासरी इतकी ही मोठी नाहीये की मॅच थोडीशी जड होईल. परंतु जर इथून चांगल्या पद्धतीचे डॉट बॉल आले, योग्य त्या पद्धतीची लेन जर हाताळली तर निश्चित स्वरूपाने रिक्वायर रन रेट वाढलं जाईल. पुढील बॉल मोठा प्यार करायचा आहे. फटका आता अधिकाधिक हवेमध्ये गेलाय. क्षेत्ररक्षक जज करतात आणि झेल झालाय ड्रॉप. विकेट महत्वाची होती. अमन शेख महत्वाचा खेळाडू आहे या संघाकरिता. फ्लाइटेड डिलिव्हरी मध्ये जरूर फसवले गेले होते, परंतु इथून क्षेत्ररक्षणाच्या माध्यमाने झालेली मिस्टेक आणि गफलत परिणाम येणाऱ्या कालामध्ये आता तो सहन करावा लागेल डेफिनेटली. झेल झालाय ड्रॉप. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 या अंकांवर धावफलक. पुन्हा एकदा सिराज गोलंदाजी मार्कवर. मोठा प्रहार तर करायचा होता, तितकंसं कनेक्शन बनवू शकलं नाही. एक सिंगल धाव जरूर कंप्लीट झाले. डबल करिता कॉल देण्याचा मानस नाहीये. फक्त आणि फक्त एकच धावेवर समाधानी राहावं लागेल. एकेरीच्या मदतीने आणि एकेरीच्या साह्यानं 5 अंकांवर धावफलक. 5 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय आणि शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील तो बाकी असेल. झेल घेतला असता तर एक विकेट देखील मिळाली असते, म्हणजे दबाव आणखी वाढला असता. परंतु क्रिकेट पाहण्याकरिता जितकं सोपं आहे, करून दाखवणं तितकंच कठीण आहे. या गोष्टी तुम्हाला परावर्तित कराव्याच लागतात. लास्ट बॉल सरबाटचा उपयोग केला जातोय. चांगला स्ट्रोक जरूर आहे. घरंगळ चेंडू निघून येईल डीप मध्ये. वैभव 2 चेंडूला फील्ड करतील. फक्त आणि फक्त एक सिंगल धावी स्कोर कार्डवर जरूर मिळणार आहे. सिंगलच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ इथून झालाय समाप्त. धावसंख्या 6 या अंकांवर. पाठलाग करायचा इथून 46 धावसंख्येचा, म्हणजे उर्वरित चेंडूंचा खेळ आता शिल्लक असेल तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडूंमध्ये 40 धावेंची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. काटेकी टक्कर हे जरूर आहे. म्हणून मी अगोदरच उल्लेख केला की एकमेकांच्या खडाखुणा ठाऊक आहे, कशा पद्धतीने खेळ होतं हे देखील ठाऊक आहे. परंतु क्रिकेट आता मैदानाच्या दिशेने कशा पद्धतीने हाताळलं जाईल, यात 3 षटकांमध्ये 18 चेंडू आणि 40 धावेंची गरज आहे. चांगली गोलंदाजी सिराजकडनं पाहायला मिळाली. जवळजवळ 6 धावेंचं षटक त्याने हाताळलं, ज्यामध्ये एक संधी देखील आली होती, परंतु ती संधी जरूर गमावली गेली. परंतु तदनंतर आपण पहा, हे दोघी जे खेळाडू आहेत या मॅच मध्ये तितकेच महत्वाचे असणार आहेत. मॅच जर जिंकायची असेल तर डॉट बॉल तर हवेच, परंतु त्यामध्ये एखादी विकेट देखील तुम्हाला शोधावी लागणार आहे. 18 चेंडू 40 ची आवश्यकता अजून या मॅचला जिंकण्यासाठी. थर्डमॅन क्षेत्ररक्षक बरोबर ठेवला गेलाय चिटकून. यशांच्या मागे अकबर शेख हँडल करत असताना क्षेत्ररक्षकाला वैभव धुमेला पण पाहत आहे. पहिला चेंडू थोडीशी लेन डाऊन द लेग जे पाहायला मिळतंय. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर जरूर मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक जे जाऊन पोहोचते 7 या अंकांवर. 7 धावा स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा पुढील बॉल. पुन्हा प्रहार करायचा आहे. फटका पुन्हा एकदा हवेमध्ये उभा झालाय. वैभव धुमाता या झेलला जज करतायत आणि ते चुकी करणार नाहीयेत. विकेट मिळवली जाईल आणि इथून आता फलंदाजाला बाद व्हावं लागेल. अमन शेखचा फॉर्म कंटिन्युअसली निराशाजनक या मैदानावर. आणखी एक धक्का बसेल आणि फलंदाजाला आता बाद व्हावं लागेल. धक्का क्रमांक पहिला.
7 या अंकांवर बसत असताना 7 सोळे अमन शिकण्यात नव्या बॅटर सोनू मैदानावर दाखल होत आहेत. 46 धावसंख्येचा पाठलाग तर जरूर करायचा आहे आणि हा पाठलाग होत असताना सुरुवातीमध्ये बसलेला हा धक्का उठा तिकडनं सर्वांनी उठा. 7 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जातात. 1.1 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर इथून सुसज्जित होईल. डबर हंगामामध्ये अगदी मॅन इन फॉर्म असलेला खेळाडू आहे, परंतु विथ द बॅटने थोडासा निष्फळ ठरला जरूर, परंतु पुन्हा एकदा संधी ॲज अ गोलंदाज म्हणून आपल्या संघाकरिता ते कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल. सोनूचा खेळ आता इथून कसा असेल ते देखील पाहण्यायोग्य. पुढील बॉल स्लॅश करायचं होतं या चेंडूला. आणखी एक डॉट बॉल. जितके डॉट बॉल हँडल होतील तितक्याच अगदी दबाव आणि प्रेशर वाढणार आहे स्कोर कार्डवर. क्रिकेटच्या मैदानात नेहमी स्वतःला साबित करावं लागतं आणि आलेला प्रत्येक नवीन दिवस एक नवीन चॅलेंज आहे. या नवीन चॅलेंजला तुम्हाला सामोरं जावंच लागेल. ओहो, जाग्यावरूनच ऑन दी अप खेळण्याचा मानस पुन्हा एकदा बीट झाले. आणखी एक डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल गणिक हा दबाव वाढत असताना या मॅच मध्ये निर्धाव चेंडूची सांगता. प्रत्येक गोष्ट मिळवायची असेल तर संघर्ष आणि लढावं लागेल आणि म्हणूनच या संघर्षातून वाट शोधणं सोपी गोष्ट नाही. या डॉट बॉल आलेत. काय कमबॅक असेल सोनूचा. एक हात सुटलाय जरूर, परंतु हा फ्लो काफी होता आणि या फ्लोने चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. मिळतील यावेळेस सोनूच्या बॅट मधनं धावा 6 आणि या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 या अंकांवर. गुड शॉट. एका हाताचं कंट्रोल जरूर सुटलं होतं, परंतु चेंडूला धाडलं गेलं बाउंड्री लाईन सीमारेषा पार. 13 या अंकांवर धाव फलक. 4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झाला. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ जो इथून बाकी असेल. पाठलाग करायचा आहे 46 धाव संख्येचा आणि इथून सुरुवात झाली या रनचेसला. वैभव कप ध्यान टाकण्याचा मानस जरूर त्या दिशेने दर्शवला जातो. एक सिंगल धाव जरूर अधोरेखित झाले. डबल करिता कॉल देण्याचा मानस जरूर होता, परंतु एकच धावेवर समाधानी राहावं लागेल. या एकेरीच्या मदतीने एकेरीच्या साह्यानं धावसंख्या जी जाऊन पोहोचते 14 या अंकांवर. शेवटचा आणि अंतिम चेंडू जो या षटकातील असेल शिल्लक. 14 धावा या आतापर्यंत स्कोर कार्डवर लागल्या गेल्या. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. स्ट्राईक एंडकडे राहील. डाऊन दिले, घेलेन तर निघून जाते. वाईटचा इशारा जरूर पंचांच्या माध्यमानं. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक अतिरिक्त धाव आणि धावफलक जे जाऊन पोहोचते 15 या अंकांवर. उर्वरित चेंडूंचा खेळ आता इथून शिल्लक असेल तुमच्याकडे 13 चेंडू आणि 31 धावेंची अजूनही गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. अक्रॉस द बॅटने खेळलाय. गरंगळे चेंडू वेगाने निघून जाते जरूर, परंतु डीप मध्ये चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण जरूर झालं. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव येईल. या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या अंकांवर. 2 षटकांचा खेळ जो इथून समाप्त झालाय. आता उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि 30 धावेंची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. 12 balls remaining and 30 runs required to win. नेक्स्ट मॅच मध्ये टीम अयान 11 वालिव आणि धर्मवीर प्रतिष्ठान वडघर हे दोन्ही संघ आमने सामने पाहायला मिळणार आहेत. आणि गावदेवी मुसारणे ब माज 11 वालिव या संघाला देखील विनंती करतोय की आपण देखील लवकरात लवकर उपस्थिती दर्शवा. जर आपण उपस्थित झाले असेल तर आमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवा. तदनंतर जनता गॅरेज, गुडलक बॉईज, आई जीवदानी गिरीज या संघाला देखील विनंती असेल की आपण देखील लवकरात लवकर मैदानावर पोहोचायचं आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 30 धावेंची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्याकरिता. मागील षटकामध्ये वैभवने खर्च केल्या 10 धावा आणि चांगल्या पद्धतीचं षटक जरूर पाहायला मिळालं, परंतु अजून सुद्धा राहील अन्सारी मैदानावर आहे आणि ठाऊक आहे या सर्व काही गोष्टी टीम नरेश स्मृती चिंचोटी संघाला की महत्वाची धुरा आहे या संघाकडनं. अतुल ठाकरेला पण पाहताय. लेफ्ट हँडर गोलंदाज मैदानावर गोलंदाजी करण्याकरिता या षटकाकडे काढलं गेलं. पहिला चेंडू थोडंसं कंट्रोल जरूर सुटलं. एका हाताने एक सिंगल धाव जरूर आले. डबल करिता कॉल दिला जातोय आणि कंटिन्युअसली ते खराब क्षेत्ररक्षण होत आहे. या 2 धावा जरूर मिळत आहेत आणि या दुहेरीच्या मदतीने धावफलक जे जाऊन पोहोचते 18 या
अंकांवर येणाऱ्या 11 चेंडूंचा खेळ आता शिल्लक असेल आणि 28 धाब्यांची अजूनही आवश्यक आहे. एक मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. तो मोठा स्ट्रोक काफी असेल कॉन्फिडन्स वाढवण्याकरिता. 18 धावा स्कोर कडबऱ्यात. पुढील बॉल. याच गोष्टीची मी उल्लेख न केली. मोठ्या स्ट्रोकची गरज असेल आणि हा मोठा स्ट्रोक येईल. थोडासा आतमध्ये येणारा चेंडू आणि अपिश खेळला जातोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बाहुबलीच्या बॅटमधून आलेला हा पहिला षटकार 6 आणि या 6च्या मदतीनं धावफलक जे जाऊन पोहोचेल एकंदरीत 24-24 या अंकांवर. चांगल्या पद्धतीचा स्ट्राईक यावेळेस पाहायला मिळाला. 24-24 या अंकांवर धावफलक. म्हणून स्ट्राईक देणं हे महागात पडलं. जिथे सिंगल धाव होती त्या सिंगल धावेला डबल मध्ये अगदी परावर्तित केलं आणि ती चुकी मिस्टेक झाली. एक मोठा प्रहार आलाय. 24 या अंकांवर धावफलक. 2.2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झाला. आपल्या षटकातील पुढील बॉल खोलवर लाईन ऑन साइडला खेळला जातो. अक्षय आहे डीप मध्ये. चेंडूची हाताळणी ही व्यवस्थित पद्धतीने केली जाते आणि जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाईल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव मिळणार आहे. आणि या सिंगलच्या मदतीने आणि या सिंगलच्या साह्याने धावसंख्या 25-25 या अंकांवर. 3 चेंडू फार क्रुशल असणार आहे त्या षटकातील. या 3 चेंडूकडे एक चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळावी लागणार कारण की 21 धावेंची अजूनही गरज आहे. आणि येणाऱ्या चेंडूंचा खेळीतून शिल्लक असेल 9 चेंडू आणि 21 धावा. पुढील बॉल पुन्हा एकदा अतुल. पाठच्या आतलीकडे लागली जाईल. डेंजर झोनकडे जरूर राहील परंतु एकच धावेवर समाधानी राहावं लागेल. एकेरीच्या मदतीने आणि एकेरीच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल 26-26 या अंकांवर. अजूनही 20 धावेंची गरज आहे. उर्वरित चेंडूंचा खेळीतून शिल्लक असेल तुमच्याकडे 8 चेंडू आणि 20 धावा. 8चा आकडा आहे म्हणजेच गाड देखील बांधावी लागेल आणि 20 धावा कंप्लीट करण्याकरिता मोठे स्ट्रोक हवेत. 2 चेंडू फार क्रुशल असतील. रिमझिम पावसाला देखील सुरुवात झाली मैदानावर. आपल्या षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा अतुल. क्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इम्पॅक्ट थोडंसं आउटसाइड ऑफ हेच पंच दर्शवतात. त्या दिशेने थोडंसं अक्रॉस जरूर खेळायचं होतं. इथून लेग बाईटचा इशारा आलाय. एक धाव ही जरूर मिळेल आणि धावफलक जे जाऊन पोहोचेल 27 या अंकांवर. 7 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे आणि 19 धावेंची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. मॅच थोडीशी दोलायमान अवस्थेमध्ये जरूर आहे. बॅलन्सिंग मुकाबला जरूर आहे परंतु या मॅच मध्ये रंगत ही तितकीच पाहायला मिळणार आहे. 7 चेंडू 19 ची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. 7 balls remaining and 19 runs required to win. मॅच रंगतदार स्थितीमध्ये डेफिनेटली गेले. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरीतून सुसज्जित होईल या स्पेल मध्ये. मोठा प्रहार आणि निघून जाईल चेंडू सीमारेषा पार. हॉट शॉट. मॅक्झिमम हिट 6. या स्ट्रोकने आपण म्हणू शकाल की मॅच पुन्हा एकदा बॅलन्सिंग झाले. बॅकअप दिले आणि सोनूच्या बॅट मध्ये हँड आय कॉर्डिनेशन अप्रतिम पाहायला मिळाला आणि सरळ मिड विकेट सीमारेषा पार चेंडूला धाडलं. या 6च्या मदतीनं धावफलक जे जाऊन पोहोचेल 33 या अंकांवर माफ करा. आणि आता विजयी होण्याकरिता 13 धावेंची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 13 धावेंची गरज आहे परंतु विचार विनिमय करण्यासारखी गोष्ट हीच असेल की आता शेवटच्या अंतिम षटकामध्ये कुठल्या गोलंदाजाला आणलं जाईल. परस्पर एकमेकांचा खेळ ठाऊक आहे. कशा पद्धतीने अगदी खेळाडू खेळतायत आणि याच गोष्टीचा फायदा देखील आहे परंतु खेळ हा खेळाडूंनाच करायचा आहे कारण की राहिल अन्सारी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आणि त्याला प्रतिसाद मिळालाय सोनूच्या माध्यमानं. म्हणजेच ही रंगत इथेच थांबणार नाही. मॅच नेल बाइटिंग जरूर होईल. येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ आता बाकी आणि 13 धावेंची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. पुढच्या फेरीत जर प्रवेश करायचा असेल तर ती प्रतिष्ठा आता तुम्हाला 50 लावावी लागेल आणि तुमच्या कोट्यातील सर्वोत्तम खेळ हा तुम्हाला इथून करून दाखवावा लागेल या मॅच मध्ये. म्हणून 6 चेंडू खेळ आणि 13 धावेंची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. लक्ष्य परिपूर्ण क्लिअर आहे. 1 ते 2 मोठे स्ट्रोक आणि मॅच फिनिश होईल. तर या मॅच मध्ये गोलंदाजीला अगदी त्या पद्धतीने धैर्य दाखवावं लागेल आणि त्या ताकदीची गोलंदाजी ते आता करून दाखवावी. बराचसा विचार विनिमय झाला टीम मॉडेल मध्ये आणि नव्याने गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवर आणला जातोय जरूर.
कशा पद्धतीने आता इथून या शेवटच्या अंतिम षटकाकडे क्या धावा रोखल्या जातील की नाही हा देखील एक प्रश्नचिन्ह आहे. 6 चेंडू 13 ची गरज आहे. मॅच नेल बायटिंग आहे. नेक्स्ट मॅच मध्ये टीम अयान 11 वालीव संघ आणि धर्मवीर प्रतिष्ठान वडगर हे दोन्ही संघ जे आमने सामने पाहायला मिळणार आहेत आणि खेळ हा त्या मॅच मध्ये देखील तितकाच कणखरपणे पाहायला मिळेल. त्यानंतर गावदेवी मुसारणे प आणि माज 11 वालीव ही 5वी मॅच. टीम जनता गॅरेज आणि गुडलक बॉईज आणि आई जीवदानी गिरीज दिनेशजी जाधव यांचं देखील शुभागमन झालंय आणि त्यांचं देखील करूया आपण सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. व्हेरी वेलकम दिनेशजी जाधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमानं आणि त्यांना विनंती करतो या आपण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. चला घाई करा थोडीशी. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 13 धावींची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. एक षटकार आला आणि त्या षटकारानं मॅच पुन्हा एकदा जिवंत झाले. आज तर क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी बाजी पलटेल हे आपण सांगू शकणार नाही परंतु मॅच मध्ये रंगत तितकीच जम्याची बाजू ही आहे टीम कामन संघाकरिता की अजून सुद्धा राहील आहे मैदानावर आणि म्हणजेच इथून या मॅच मध्ये तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने चला प्लीज वेळ घेऊ नका. जास्तीत जास्त वेळ घेतला जातो. लवकरात लवकर मॅच ऑन करायचे आहे. 6 चेंडू 13 ची गरज अजून या मॅचला जिंकण्यासाठी. मॅच नेल बॅटिंग झालंय डेफिनेटली. पुढील बॉल मोठा प्रहार करायचा आहे जरूर. फटका अधिकाधिक हवेमध्ये. झेल घेण्याची संधी निर्माण झाली. काय झेल घेतला जाईल. हो झेल ड्रॉप. या सिच्युएशन मध्ये झेल सोडणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं काम आहे. कुठेतरी इथून झेल ड्रॉप झाला आणि विकेट मिळता मिळता राहिली. चेंडू जितका हवेमध्ये होता ना होप्स वाढल्या होत्या दोन्ही संघाच्या. आता इथून कुठेतरी होप्स विजयाच्या दिशेने घेऊन जाईल का कारण की जीवनदान मिळाले. 35 या अंकांवर धावफलक आहे. 3.1 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय. आपल्या षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा रोशन. उलटच आता सोडणार नाहीये. सर्वाधिक मोठा प्रहार. दॅट्स अ बिगेस्ट अँड इट्स अ लॉंगेस्ट 6 म्हणून म्हटलं बाहुबलीला जीवनदान हे महागात पडलंय. परिपूर्ण आपल्या खांद्यातील जोर आहे ना या चेंडूवर लावला आणि धाडला गेला. आता या चेंडूची नोंद केली जाईल डेफिनेटली. इतका लांब मारला अप्रतिम. 6 धाबा येतात. 41 या अंकावर धावफलक आणि आता येणाऱ्या चेंडूंचा खेळ आता शिल्लक असेल तुमच्याकडे 4 आणि 5 धाब्यांची अजूनही आवश्यकता असेल. चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा इथून जरूर असेल आणि ही गोलंदाजी काय आकारली जाईल का. 41 या अंकावर धावफलक. पुढील बॉल आपल्या षटकातील गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सुसज्जित होईल. 4 चेंडू आणि 5 धाबा. चला वेळ जास्त घेतला जातो प्लीज. डोंट वेस्ट द टाइम. सिनियर अंपायर्स आहेत मैदानावर आणि ते दर्शवतात आमच्यापर्यंत ही माहिती की वेळ फार घेतला जातोय. घड्याळाचे काटे आता मात्र मडावे लागलात की घाई करा. 41 अंकावर धावफलक. 4 चेंडूंचा खेळ बाकी आणि 5 धाब्यांची गरज. मॅच अजूनही मैदानाच्या दिशेने ऑन आहे. थांबलेत या मॅच मध्ये. पुन्हा एकदा आपण म्हणू शकाल की या मॅच मध्ये काय घटित होईल. फ्रस्ट्रेशन लेवल दोन्ही एंड कडे जरूर आहे परंतु आता इथून तुम्हाला कीप अँड काम राहून या मॅच मध्ये वर्क करावं लागणार आहे. सिच्युएशन थोडीशी दोलांमय. ऑन साइडला सामना फिनिश. दोन्ही चेंडूकडे 2 मेगा हिट. जवळ जवळ 100 मीटरच्या पलीकडे मारलेले दोन्ही षटकार. हा आहे बाहुबली राहिल अन्सारीचा खेळ. अप्रतिम मॅच झालेत वन टीम कामन संघ म्हणून कॅचेस विन द मॅचेस फार महत्वाची भूमिका. झेल सुटले आणि झेल सुटल्यानंतर मात्र राहिल अन्सारी सोडणार नाहीये. जे तोफे मिळाले ते दोन्ही हाताने कबूल केले आणि ही मॅच जिंकले टीम कामन संघाने. अभिनंदन. अँड हार्ड लक टीम नरेश स्मृती चिंचोटी संघ आणि थँक्यू सो मच तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याकरिता धन्यवाद आणि पुढील वाटचालीकरिता खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. या मॅचची समरी लगेचच आपण पाहणार आहोत. 45 धावा पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिल्या जिथे अतुल ठाकरेच्या बॅटमध्ये 8 चेंडूकडे 18 धावा. राहिल अन्सारीची चांगली गोलंदाजी. 5 धावा दिल्या. 1 गडी बाद.
निलेश अगदी 10 धावा दिल्या, एक गडी बाद. निवृत्तीची गोलंदाजी 15 धावा दिल्या, एक गडी बाद. आणि प्रिन्सची गोलंदाजी 15 धावा दिल्या, एक गडी बाद. प्रत्युत्तर पहा 47 धावा ज्या प्रॉपरली आपण पाहता स्कोर कार्डवर. आणि कामन या संघाने मॅच 9 विकेटने जिंकली. मॅच मध्ये मी एकच गोष्ट म्हणेन की झेल सुटले,